आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक। आज माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली व माढा परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं माननीय तुकाराम मुंढे हे एफडीआयचे आयुक्त झाल्यामुळे व त्यांनी भेसळयुक्त दूध बंद करण्यासाठी कारवाई करण्यासाठी उचललेले पाऊल यामुळे शेतकऱ्यांच्या दुधांचे भाव वाढणार आहेत। त्यामुळे त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला व या प्रसंगी काही मागण्याही करण्यात आल्या असून आयुक्त म्हणून माननीय तुकाराम मुंढे यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्यात यावा, त्यामुळे ते खातं स्वच्छ होईल व पुढे साखर आयुक्त या पदावर त्यांची नियुक्ती करावी, त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईल व कारखानदारांवर वचक राहील व शेतकऱ्यांना 15 दिवसात ऊसाची बिले मिळतील व पारदर्शक कारभार सहकारी संस्थांमध्ये व साखर कारखान्यांमध्ये राहील। तुकाराम मुंढे यांना एफडीआयचे 3 वर्षाचे आयुक्त आणि साखर आयुक्त या करण्याच्या मागण्या करण्यात आल्या व दुग्धाभिषेक घालण्यात आला। या प्रसंगी आबा साठे, पिंटू काशीद, सचिन करळे, बालाजी खेडकर, जिते जमदाडे, संदीप साठे, गौतम शिंदे, सचिन वाघ, सुधीर वाळगड, 70 मुलानी, सतीश जमदाडे, काका पाटील वंदरगाव व अनेक शेतकरी उपस्थित होते। ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। जय जवान जय किसान। आज आपण माढा शहरामध्ये तुकाराम मुंढे साहेबांचा दुधाचा अभिषेक का घालत आहोत ते तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना आम्ही सगळ्यांना महाराष्ट्रात पहिल्यांदा घालत आहे। कारण ह्याचं कारण असं आहे की मुंढे साहेबांची आज त्यांचे आयुक्त आयुक्त आणि ह्याच्यात नियुक्ती झाली आणि त्याच्यासाठी आम्ही अभिषेक करतोय। त्यांची आमची एक शेतकऱ्यांची मागणी आहे, त्यांची साखर आयुक्ताला सुद्धा त्यांचा पदभार द्यावा ह्याच्या संघ। कारण आज शेतकऱ्यांची तुम्ही बघत असाल शेतकऱ्यांची बिलं नाही ती, कारण का असलाच अधिकारी आल्यानंतरच काय काम होते ती, बाकीचे अधिकारी काय करते ती आजपर्यंत तुम्ही बघत असाल त्यांची 21 वर्षात 25 वेळा बदली झाली आहे। कशामुळे झाली आहे? कारण त्यांचं काम चांगलं आहे, पुढे नको आहे आणि साखर आयुक्तानंतर मुंढे साहेब आलं तर शेतकऱ्यांचं सुद्धा चांगलं दिवस देते ना। महत्वाचं आज 15 दिवसात बिलं बंधनकारक आहे, पण आज तुम्ही बघत असाल जिल्ह्यात सुद्धा आज सोलापूर बिलच मिळण्याची शेतकऱ्याची आत्महत्या करण्याची वेळ ह्या शेतकऱ्यावर आलेली आहे। आज मुंढे साहेबासारखा अधिकारी असलं तर ही वेळ येणार नाही। आमची मागणी आहे की मुंढे साहेबासारखा अधिकारी तर साखर आयुक्तांमध्ये त्यांना घेतलं गेलं तर आज शेतकऱ्यांना सुद्धा चांगले दिवस देतील। आज तुम्ही पाहिलाच ज्यावेळेस बार्शीचा चार्ज होता तहसीलदार म्हणून त्यांच्याकडे, त्यावेळेस त्यांनी स्वतःची जी तहसीलचं कंपाऊंड येत होतं स्वतः त्यांनी पाळलं। आज तुम्ही पाहताच अतिक्रमणचा विषय असेल कुठल्या पण याच्यात जावा सगळीकडे कुठला अधिकारी करत नाही तर जसं मुंढे साहेबांनी आज चार्ज घेतलाय सगळीकडे आज रेड पडायला लागले त्या आणि शेतकऱ्याला आज चांगले दिवस यायले। तर आज आमची मागणी आहे की मुंढे साहेब तर ह्या खात्यात राहिलं तर 100% 100 रुपये लिटर दूध होईल, बरोबर आहे का? आणि मुंढे साहेबांना पदभार तर असावाच, पण आमची मूळ मागणी असेल की त्यांना साखर आयुक्त म्हणून त्यांना तो पदभार द्यावा, एवढी मागणी असेल। त्यांना तर पदभार नाही दिला तर आम्ही भविष्यात आंदोलन करू। मुंढे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंढे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। आम्ही त्यांना दुधाभिषेक घालतोय। तुकाराम मुंढे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुकाराम मुंढे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंढे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे बोर्ड सरळ जर मुंढे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे